हाय सर्वांना, वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप तुम्ही सर्वजण मजेत असाल आणि आनंदित असाल. हे आहे संडेचा व्हिडिओ. सकाळी लवकर उठली होती, सगळी कामं वगैरे आवरून घेतली होती. त्याच्यानंतर मला करायचा होता नाश्ता. तर आज नाश्त्यामध्ये होती शेवई केली होती, गोड शेवई केली होती. पिऊच्या पप्पांनाही आवडतात आणि मलासुद्धा आवडतात, त्याच्यामुळे शेवई केली होती. एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं. पाणी उकळल्यानंतर त्याच्यामध्ये त्या शेवई ॲड केल्या होत्या. ह्या शेवई ना आम्ही बनवून घेतलेल्या आहेत गव्हाच्या पिठाच्या. ते मला ना ताईने बनवून दिलेले आहेत पुण्यावरनं. जे मशीनवर बनवतात ना, लांब लांब अशा असतात बघा, त्या गव्हाच्या पिठाच्या शेवई आहेत. आधी पूर्वी नाही, आम्ही ना गावी गेलो कीच आम्हाला हे खायला भेटायचं. म्हणजे आज जेव्हा आमची आजी वगैरे होती ना तेव्हा. आता तर मला म्हणजे मी बरेच वर्षानंतर ही शेवई खाते. आणि ह्यावेळेस म्हणजे मी पुण्याला गेली होती ना, तर ताईने ह्या शेवया ना बनवून ठेवल्या होत्या. तेव्हा माझ्याही नावच्या तिने ना एक्स्ट्रा बनवून ठेवल्या होत्या. मग अशा प्रकारे तिने मला त्या दिल्या होत्या. मग आज म्हटलं होतं चला, मग म्हटलं शेवईचा नाश्ता करूया. आणि संडेही होता, काहीतरी नाश्ता करायचाच होता, म्हणून म्हटलं चला शेवई खाऊया. मग काय, मग एका साईडला पाणी गरम झाल्यानंतर त्याच्यात शेवई ॲड केलं आणि त्याच्यानंतर ना ते पूर्ण पाणी ना गाळून घ्यायला लागतं. ॲक्च्युली आमच्या आईनं असं प्लेट धरून ते पूर्ण गाळून घ्यायची, तर मी चाळणीत टाकून दिलं ते. आणि मी थोडंसं थंड पाणी त्याच्यामध्ये मी ॲड केलं. थोडंसं थंड पाणी ॲड केल्यानंतर पूर्ण पाणी निथळू दिलं. म्हणजे गरम गरम असं थोडंसं चम्मचने असं हे केलं, हलवलं, पाणी पूर्णपणे निथळलं. मग एका प्लेटमध्ये त्या शेवया घेतल्या आणि त्याच्यामध्ये थोडीशी साखर ॲड केली, वरून दूध ॲड केलं आणि मग काय तूप ॲड केलं. जर कोणाला तूप आवडत नसेल तर तूप कोणी खात नाही, पण आम्हाला तूप आवडतं वरून ॲड करून खाल्लेलं. मग तर खूपच छान लागतात आणि टेस्टीही लागतात त्या, म्हणजे खायला. ह्या मला कधीपासून सवय लागली माहिती आहे. माझी आजी तर आम्हाला आधी गावी गेल्यावर ना हेच द्यायचं. गावी आधी पूर्वी म्हणजे आम्ही जेव्हा लहान लहान असताना ना गोड पदार्थ म्हणजे आमच्या गावी ना ह्या शेवयाच होत्या. ह्या म्हणजे असं बनवायच्या आणि लगेच खायला द्यायचे. हेच म्हणजे गोड पदार्थामध्ये हाच एक गोड पदार्थ होता. आणि तेव्हा आम्ही म्हणजे लहान असताना जेव्हा आजीकडे जायचो ना, तेव्हा आम्ही त्या शेवया खायचो. आणि नंतर मग आईने कधी आम्हाला ना ह्या डिलेवरी झाल्या ना आमच्या मुलांच्या वेळेस, तेव्हा मग आईने आम्हाला हे खायला शिकवलं. तेव्हा मला हे आवडतच नव्हतं. सिद्धार्थच्या वेळेस तर मी थोड्याशाच खाल्ल्या असतील, पण पिऊच्या वेळेस ना मी दणकावून खाल्ल्या होत्या. मला खूप तेव्हापासूनच ते ना म्हणजे शेवई खायची ना आवड निर्माण झाली. त्याच्यानंतर काय, आज आम्हाला जायचं होतं एका ठिकाणी बारशाला. मग त्याच्यानंतर मी आली होती आईकडे. मस्तपैकी आईकडे आली. मग निघालो आम्ही सगळीजणं, आई, स्नेहा, संध्या, दिनेश, असं आम्ही सगळेजण निघालो होतो. आम्ही पोहोचलो बारशाच्या ठिकाणी. मग बघितलं तर काय सगळीजण आली होती. ॲक्च्युली होतं 7चं बारसं, पण होतं वेळेवरच झालं, असं काही नाही, व्यवस्थित झालं ते बारसं. आणि व्ह्यू पण चांगला होता. हॉटेलला होतं हे बारसं आणि छान होतं, म्हणजे बऱ्यापैकी खूपच छान होतं. अशा प्रकारे इंटरेस्ट होता त्या लोकांचा. व्यवस्थित म्हणजे सजवलं होतं, नीटनेटकं होतं. आणि मेन म्हणजे काय, म्हणजे एकदम व्यवस्थित, म्हणजे जे डेकोरेशन जे केलं होतं ना, म्हणजे एकदम सुंदर केलं होतं. अशा प्रकारे त्याच्यानंतर हे भंतेजींची एंट्री झाली. मग त्यांना असं फुलांनी हे करून त्यांचं हे केलं, स्वागत केलेलं आहे. बाकी सगळ्यांनी मिळून, मामींनी, आईनी वगैरे असं सगळ्यांनी मिळून त्यांचं स्वागत केलेलं आहे. अशा प्रकारे हा बारशाचा आतमधला हॉलमधला व्हिडिओ होता. मस्तपैकी डेकोरेशन केलं होतं आणि बारसंसुद्धा खूप छान झालं होतं, म्हणजे खूपच छान. भंतेजी आले होते, त्यांचं सगळं म्हणजे विधी चालू होत्या. त्याच्यानंतर थोडासा स्नॅक्समध्ये आम्हाला नाश्ता वगैरे भेटला. त्याच्यानंतर काय, मग आम्ही फोटोज वगैरे थोडेफार शूट केले. स्नॅक्स वगैरे जेही ते आम्हाला दिलं होतं ते आम्ही खाल्लं. मग काय, भंतेजींचं विधी सर्व चालू झालेल्या होत्या. त्याच्यानंतर या म्हणजे ज्यांना भंतेजी म्हणाले की कोणाला येत असेल म्हणजे बोलायला वंदना वगैरे तर या. मग आमची आईची ही काकी आहे आणि ही आईच्या भावाची सून आहे. मग अशा प्रकारे ह्या दोघी मस्तपैकी पुढे गेल्या होत्या. म्हणजे त्यांचा म्हणजे बोलायला येणं एवढ्या 4 चौघांमध्ये म्हणजे खूपच चांगली गोष्ट आहे. आम्हाला तेवढं काही जमत नाही.
म्हणजे असं म्हणजे ना चार चौघामध्ये म्हणजे जाऊन बोलायचं तेवढा काही धाडस होत नाही आणि माझा तर होतच नाही म्हणा अशा प्रकारे. त्याच्यामुळे मग भंतेजींची वंदना वगैरे चालू होत्या मस्तपैकी, त्यांचा प्रोग्राम वगैरे व्यवस्थित वगैरे भाषण वगैरे झालं, मस्त वंदना वगैरे झाल्या. त्याच्यानंतर ना त्या लोकांनी ना जी हे नेमप्लेट जी होती ना, त्या लोकांनी ना ते फूल असतं ना त्याच्याने टॅप 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 करून ना असं म्हणजे त्याला असं ते येल्लोज केलं होतं आणि त्याला ना टॅप 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 केल्यानंतर ना तिथे त्या बाळाचा फोटो आला आणि खाली असं नाव आलं होतं. खूप सुंदर बाळाची ड्रॉइंग काढली होती त्या लोकांनी. म्हणजे एवढं आकर्षित वाटत होतं ना, तुम्ही बघू शकता. खूप छान वाटत होतं ते बघायला, एवढं आकर्षित. आणि ना मी हे ना पहिल्यांदा बघितलं होतं, मी ह्याच्या आधी कधी बघितलं नाही. हे मस्त म्हणजे मी पहिल्यांदाच बघत होती. त्याच्यानंतर काय सगळ्या ह्या नंतर मग भंतेजींच्या काही विधी झाल्यानंतर मग बाळाला पाळण्यात टाकण्यात आलं अशा प्रकारे. आणि मिळून ना काही पाळण्याचे सॉन्ग म्हणजे बोलले. त्याच्यानंतर म्हणजे म्हणजे त्या आई आहेत ना त्याच म्हणजे रीड करत होत्या, म्हणजे त्या बोलत होत्या. त्यांनी वाटतं त्या पेपरवर लिहून आणलं होतं की ते असेल ते, मला काही आयडिया नाही आहे, पण ते मस्तपैकी म्हणजे सुंदर आवाजात ते बोलत होते. मग त्याच्यानंतर बाळाला पाळण्यात टाकल्यानंतर मग होता जेवणाचा कार्यक्रम. मस्त जेवण होतं, पनीरची भाजी, एक मिक्स व्हेज, पुलाव, आमरस, गुलाबजामुन, आईस्क्रीम, असं काही भरपूर काही जेवण होतं. मस्तपैकी जेवण केलं. ॲक्च्युली मी स्टार्ट केला होता, मला प्रत्येक ठिकाणी कॅमेरा पकडायलाही जमत नाही, मग संध्याने हा शूट केलेला आहे. मग मस्तपैकी आम्ही जेवण वगैरे केलं आणि मग निघालो परत. फोटो वगैरे काही काढले, काही जे आम्हाला आम्ही जे गिफ्ट आणलं होतं ते आम्ही त्यांना दिलं आणि मग त्याच्यानंतर मग आम्ही घरी जायला निघालो. चला, तर मी माझा व्हिडिओ इथेच एंड करते. पुन्हा भेटते एका छानशा व्हिडिओसोबत. तोवर तुमची स्वतःची काळजी घ्या आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चला, टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.